बोलत चला थोडं थोडं. ठीक आहे. Yes. So yoga and stress management, page number 50 from level 1 notes. Okay. Now development of consciousness is mainly rooted in 3 gunas concept. गुणांची concept आपण बघितली होती. सत्व गुण is stability, रजस गुणाचं गुण of activation and tamas guna that is guna of inertia. ठीक आहे, darkness किंवा laziness. Now, manas has been ascribed as mental function and processes that is critics and pravritti, and our 3 gunas lead to different kinds of and are considered to be manifestations of 3 gunas. आपण यामध्ये हेही डिस्कस केलं होतं की सांख्ययोग तुमचं झालंय, मग सांख्ययोगची जी हे आहे ती डायग्राम आहे टी डायग्राम सारखी, ट्री डायग्राम सारखी, तर ती डायग्राम मी तुमच्या ग्रुपवरती शेअर केली होती आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की कसं मन, बुद्धी, अहंकार नंतर 3 पार्ट्स येतात, सत्व, रज, तम. मग सात्विक जी आहे ती सजीव सृष्टी आहे, तामसिक जी आहे ती निर्जीव सृष्टी आहे आणि राजसिक जी आहे ती दोघांना स्टिम्युलेशन करायचं काम करते. ठीक आहे, विदाउट राजसिक इवन सात्विक वोंट वर्क अँड तामसिक वोंट वर्क. सो हे सगळं आपण त्या दिवशी डिस्कस केलं होतं, तो रेफरन्स ह्याच्यावरून आला होता. Then 3 gunas lead to different kinds of temperament and have different psychological and physiological parameters. Gunas are driving force behind our thoughts, words and deeds as stated in Gita. कुठला गुण तुमच्यामध्ये डॉमिनेटिंग आहे याच्यावरती कळत. आता आपण पार्ट्स ऑफ योगा बघितलेला, आपण एकच बघितलं त्यातला ज्ञानयोग, बाकी मे बी तुमचं प्रांजली मॅमने घेतलं असेल भक्तियोग काय आहे, कर्मयोग काय आहे, ज्ञानयोग काय आहे. तर तिथं तुमचं बघा ज्ञानयोग जे आहे साधारण शक्यतो सात्विक गुण डॉमिनेंट असतो. कर्मयोगाच्या लोकांमध्ये शक्यतो कोणता गुण डॉमिनेटिंग असेल कर्मयोगांमध्ये, कर्मयोगी व्यक्तींमध्ये, किंवा भक्ती योगामध्ये कुठला डॉमिनेटिंग असेल? सात्विक. हा, भक्ती योगामध्ये सात्विक. हा, मी चुकून हे बोलले ज्ञानयोग. भक्ती योगामध्ये सात्विक शक्यतो डॉमिनेटिंग असतो. ठीक आहे. त्यानंतर कर्मयोग मध्ये कोणता गुण डॉमिनेटिंग असेल? कर्मयोगी जे कोणी व्यक्ती आहेत त्यांच्यामध्ये, की जे कर्म करण्यावरती जास्त भर देतात. येस, राजसिक. कोणता? राजसिक. हा, राजसिक, कारण चंचलता म्हणजे काम जास्त करण्यावरती त्यांचा भर असतो. ठीक आहे, तो राजसिक त्यांच्यामध्ये डॉमिनेटिंग कॅरेक्टर असतं. सो ते गुणांवरती डिपेंड करतं की पार्ट्स ऑफ योगा होते त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ते पण याच्यासोबत कोरिलेट करू शकता. So every human being's mind is a mixture of all 3 gunas but in different proportions. हे आपण बघितलं होतं की कोणी एक व्यक्ती फक्त राजसिक गुणाचीच आहे, कोणी एक व्यक्ती तामसिक गुणाचीच आहे आणि कोणी एक व्यक्ती सात्विक गुणाची आहे 100%. असं नसतं. 100% पर्सनॅलिटी मध्ये सपोज काही जणांचं 70% सात्विक असेल, 10% राजसिक असेल, 20% म्हणजे फॉर एक्झाम्पल असं तामसिक असेल, तर असं तुमच्यामध्ये गुणांचा प्रपोर्शन प्रत्येकामध्ये वेगवेगळं असतं. ठीक आहे, हे पण आपण त्याशी डिस्कस केलं होतं. दॅट इज द रिझन वाय द साईक चेंजेस विथ इच इंडिव्हिज्युअल. प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो, त्याचं रिझन हेच आहे. ऍट्रिब्युट्स ऑफ सत्व गुणा, ज्यांचं आता याच्यावरून तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांना थोडंसं जज करू शकता, म्हणजे तुम्हालाही कळेल की सात्विक व्यक्ती कशा असतात, राजसिक व्यक्ती कशा असतात, तामसिक व्यक्ती कशा असतात. सो ऍट्रिब्युट्स ऑफ सत्व गुण, ज्यांच्यामध्ये सात्विक गुण जास्त असतो त्या लोकांचं म्हणजे त्यांच्या लोकांचे क्वालिटीज काय असतात, तर लव, कंपॅशन, भक्ती, अहिंसा, त्याग, ऑनेस्टी एक्सेट्रा. राजस गुणाचे व्यक्ती असतात त्यांच्यामध्ये ऍक्शन अँड ड्राईव्ह, हरी, डिझायर्स, डॉमिनेशन, लव्ह फॉर लिडरशिप अँड अँबिशन एक्सेट्रा. देन तमस गुणा, लेझीनेस अँड इनर्शिया, indolence, sleep, greed and efforts, aversions, laxity, etc. In any human, one of these qualities will be predominant than the other two. तेच सांगितलं मी की कुठला तरी एक क्वालिटी प्रिडॉमिनंट असेल आणि म्हणून त्या व्यक्तीला त्या टाईपची पर्सनॅलिटी म्हणतात. म्हणजे याचा अर्थ असं नाही की बाकीचे 2 त्यांच्यामध्ये गुण नाहीयेत, गुण आहेत बाकीचे 2, पण डॉमिनेटिंग हा आहे. वन ऑफ द व्हेरी फंडामेंटल कन्सेप्ट इज ऑफ कर्म अँड रिबर्थ. ओके, ही कन्सेप्ट पण आपण त्याशी डिस्कस केली होती. जे तुम्ही कर्म कराल त्याचं फळ लगेच मिळतं, सो त्याला संस्कार अटॅच होतात आणि मग ते फळ भोगण्यासाठी तुम्हाला पुन्हा म्हणजे फळ भोगत असताना अजून वेगळं कर्म करायला लागतं, मग पुन्हा त्याचं फळ भोगताना अजून वेगळं कर्म. म्हणजे ती जी सायकल आहे बर्थ डेथ रिबर्थ अँड डेथ, म्हणजे ही जी सायकल आहे बर्थ डेथ रिबर्थची ती कंटिन्यू चालू राहते.
कर्मचं फळ भोगताना. ठीक आहे. आणि त्यातनं मी तशी पण डिस्कस केलं होतं की तुमचं कर्मयोग झालंय की नाही माहित नाही, पण जे तुम्हाला त्या ह्याच्यातनं मोक्ष मिळवायची इच्छा असेल तर तुम्हाला एकच सांगितलंय, निष्काम कर्म, ज्याची फळाची अपेक्षा न करता कर्म करत राहणे. अशा प्रकारचं कर्मला फ्रूट अटॅच होत नाही किंवा अशा प्रकारचं कर्म हे उत्तम प्रकारचं कर्म असतं. ठीक आहे. Now, why do frustration, conflicts and psychosomatic disorders happen? Very important question. आताच्या याच्यामधला मागच्या 2 वर्षात म्हणाल तर ह्याचं रिझन सरळ सरळ कोरोना हेच म्हणता येईल की वाय फ्रस्ट्रेशन. कोरोना इज द रिझन फॉर लास्ट 2 years फॉर फ्रस्ट्रेशन्स, कॉन्फ्लिक्ट, सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स इन मेनी पीपल. ठीक आहे, बऱ्याच लोकांमध्ये. मे बी दॅट विल बी फायनान्शियल और वेगवेगळ्या. आता पॅरेंट्स जे आहे क्वेश्चन असतो की मुलांच्या बाबतीत, म्हणजे मागच्या 2 वर्षामध्ये ज्यांची मुलं घरी आहेत तर त्या पॅरेंट्सचं फ्रस्ट्रेशन मुलं घरी येत म्हणून आहे. त्यानंतर ज्यांचं वर्क फ्रॉम होम नाहीये अशा व्यक्तींचा जॉब सुटला म्हणून फायनान्शियल प्रॉब्लेम्स आहेत, फायनान्शियल फ्रस्ट्रेशन्स आहेत. काही जणांमध्ये फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम्स आहेत. सो असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत. आताचं रिसेंट उदाहरण म्हणून मी कोरोना सांगते, अदरवाईज कोरोना नसताना पण हे प्रॉब्लेम्स आधी चालूच असायचे, वेगवेगळी कारण असायची. ठीक आहे. Mind is the conglomeration of thoughts. Thoughts are arranged like a wave of ocean and the type of thoughts decide the nature of mental activity. ठीक आहे. The sequence of events described by yogis is as follows. At Manomay Kosha, information is perceived by indriyas. तर योगी लोक ते जे थॉट पॅटर्न आहे त्याला कसं हे करतात, पुटफोट करतात की मनोमय कोशमध्ये इन्फॉर्मेशन इज परसिव्ड बाय इंद्रियास. आपण प्रत्येक वेळी प्रत्याहार म्हणजे इम्पॉर्टन्स देत आलोय आपण. प्रत्याहार का करायचे पतंजलीमध्ये आहे, अष्टांग योग मध्ये आहे. तर प्रत्येक ठिकाणी प्रत्याहार सांगितलाय कारण इंद्रियांकडून जी इन्फॉर्मेशन तुम्ही कलेक्ट करता तिथून रूट कॉज ऑफ प्रॉब्लेम्स म्हणतो ना आपण, ते तिथून सुरू होतं. मग काय होतं, मनोमय कोशमध्ये इन्फॉर्मेशन इज परसिव्ड बाय इंद्रियास. 5 इंद्रियांपैकी कुठल्या म्हणजे जी काही इन्फॉर्मेशन परसिव्ह केली जाते ती मनोमय कोशामध्ये राहते. इट इज प्रोसेस्ड बाय इंटलेक्ट विथ द हेल्प ऑफ मेमरी. मग आपली बुद्धी, मी मागच्या तुम्हाला उदाहरण दिलं की नाही माहिती नाही, आधी हे आपण वाचूयात मग मी उदाहरण सांगते. इट इज प्रोसेस्ड बाय इंटलेक्ट अँड विथ द हेल्प ऑफ मेमरी. मेमरी आणि इंटलेक्ट, आपली बुद्धी, याच्या कॉम्बिनेशनने ती प्रोसेस केली जाते. देन इमोशन्स आयदर पॉझिटिव्ह और निगेटिव्ह कम टू प्ले. Then negative emotions like anger, fear, hatred, jealousy are the root cause of stress at Manomaya Kosha, which leads to many psychosomatic disorders called as Adhi. आता हे माहिती आहे आपल्याला आधी म्हणजे काय. पॉझिटिव्ह इमोशन्स लाईक पीस, कंटेनमेंट, हॅपीनेस, ब्लिस आर रिज्युनेटिंग अँड कन्स्ट्रक्टिव्ह. दोन्ही असू शकता. हा, इंद्रियांमधून तुम्ही पॉझिटिव्ह पण व्हायब्रेशन्स घेऊ शकता. म्हणजे आपल्याला एखाद्या पॉझिटिव्ह प्लेसमध्ये गेल्यानंतर किंवा काही मंदिरांमध्ये गेल्यानंतर किंवा आश्रम्स असतात अशा ठिकाणी गेल्यानंतर तिथले व्हायब्रेशन्स आवडतात, छान वाटतं. मग जर त्याच्या तिथे एंटर करायच्या आधी तुमच्या बॉडीमध्ये निगेटिव्ह व्हायब्रेशन्स असतील किंवा काहीतरी वाईट विचार चालू असतील किंवा स्ट्रेस असेल तर तो अशा ठिकाणी गेल्यानंतर तिथल्या व्हायब्रेशनमुळे कमी होतो. सो ते झाले पॉझिटिव्ह वाईब्स आणि त्याच्या अपोजिट झाले निगेटिव्ह वाईब्स. तर आमच्या सरांनी एकदा एक उदाहरण सांगितलं होतं, म्हणजे त्यांच्या जवळचं, म्हणजे त्यांच्या सोबत घडलेलं. तर त्यांची एक क्लायंट होती जिचं म्हणजे ती अराउंड 40च्या एज मध्ये होती, तिला 2 मुलं आणि नवरा असं होतं. आणि साधारण ती 3-4 महिन्यांपासून सरांकडे यायची. ती एकदम व्यवस्थित, म्हणजे नॉर्मल योगा करणं आणि काही असे एलिमेंट्स नव्हते लाईक बीपी किंवा डायबिटीस असं काहीच नव्हतं. सो 3-4 महिन्यानंतर आपल्याला एखादी व्यक्ती, आपली क्लायंट नीट कळायला लागते की ही व्यक्ती अशा टाईपची आहे वगैरे, आणि ती नॉर्मल. त्यानंतर 2-3 महिन्यांमध्ये त्यांना तिच्यामध्ये चेंजेस जाणवले. कुठल्या प्रकारचे चेंजेस, तर थोडंसं बॅक पेन स्टार्ट झालं, फ्रोझन शोल्डर्स व्हायला लागले, म्हणजे शोल्डर पेन सुरू झालं तिला. त्यानंतर त्याच्या आधी तिचा कंप्लेनिंग हे नव्हतं, कंप्लेनिंग तिची म्हणजे सवय पण कंप्लेन करायची नव्हती. मग सरांना असं जाणवलं ऍज अ योगा थेरपिस्ट, मग त्यांनी एकदा विचार केला की हिचं आपण एकदा काउन्सिलिंग घेतलं पाहिजे. सो जेव्हा काउन्सिलिंग घेतलं, म्हणजे व्यवस्थित अपॉइंटमेंट वगैरे घेऊन, तेव्हा त्यांना जाणवलं की प्रॉब्लेम जो होता तो घरी होता आणि प्रॉब्लेम जो होता तो मनोमय कोशामध्ये होता. तर तिने सांगायला सुरुवात केली की साधारण 3-4 महिन्यांपासून तिच्या मिस्टरांचा जॉब चेंज झाला होता
आणि नवीन जॉब वरती त्यांच्यावर जे बॉस होते ते खूप इरिटेटिंग होते आणि खूप डॉमिनेटिंग स्वभावाचे होते. मग ते जे दिवसभरामध्ये तिथे ऐकायचे ते घरी येऊन त्यांची चिडचिड वाढली होती मुलांवरती आणि बायकोवरती. सो आधी जे सगळं असं इक्विलिब्रियम मध्ये छान बॅलन्स मध्ये चालू होतं ते साधारण 3-4 महिन्यांपासून त्यांची चिडचिड मुलांवरती व्हायची, मग मुलं चिडचिड करायचे आणि बायकोवरती चिडचिड व्हायची, मग तिची स्वतःची पण चिडचिड व्हायची. मग असं करत करत तो जो सिक्वेन्स होता की त्या बॉस पासून त्या नवऱ्यापर्यंत, नवऱ्यांपासून बायकोपर्यंत, बायकोपासून मुलांपर्यंत, तर तो सिक्वेन्स जो होता तो 3-4 महिन्यांपासून त्या मिस्टरांपाशी प्रॉब्लेम होता जो यांना पुढे जाऊन जाणवत होता. आणि ते कधी कळलं जेव्हा त्यांना बोलतं केलं, जेव्हा म्हणजे त्या बाईला बोलतं केलं आणि तेव्हा त्यांना सरांना जाणवलं की प्रॉब्लेम हा तिथे आहे. मग त्यांनी ऍज अ योगा थेरपिस्ट त्यांना योग निद्रेवरती जास्त भर द्यायला सांगितला. मग कोशांची कन्सेप्ट त्यांना समजून सांगितली आणि जेवढा एका योग थेरपिस्ट करू शकतो तेवढं केलं आणि साधारण 2 ते 3 महिन्यामध्ये तिच्यामध्ये पुन्हा पॉझिटिव्ह चेंजेस दिसायला लागले. याच्यात एकच केलं की ती बाई योगासाठी कंटिन्यू येत होती. म्हणजे आपलं बऱ्याचदा कुठं होतं की अशा व्यक्ती मग काही चिडचिड असेल कारण त्यांना घरच्या फ्रस्ट्रेशन पेक्षा त्या 1 तासाला ते जास्त महत्व देतात कुठलीही लोक. ज्यांना छान वाटतं ते लोक येतातच आपल्या क्लासला. सो मग ते म्हणजे घरच्यापेक्षा ते फ्रस्ट्रेशन पासून मी लांब राहीन, थोडंसं माइंड पीस मिळतं म्हणून ते आपल्याकडे येतात. आणि मग अशाही व्यक्ती पुढे जाऊन तुम्हालाही मिळू शकतात. 3-4 महिन्यानंतर सरांनी काउन्सिलिंग केल्यानंतर त्यांना सांगितलं की रिझन काय होतं तुमच्या ते बॅक पेनचं. मग नंतर पूर्ण बॅक पेन गेलं, शोल्डर पेन गेलं, ते जस्ट तात्पुरती होतं. सो प्रत्येक वेळेस तुमच्या अन्नमय कोशामध्येच प्रॉब्लेम आहे असं नाही, म्हणजे तुमच्या स्थूल शरीरामध्येच प्रॉब्लेम असतो असं नाही. प्रॉब्लेम तुमच्या मनोमय कोशामध्ये असतो आणि म्हणून त्याचा इफेक्ट तुम्हाला तुमच्या अन्नमय कोशावरती दिसत असतो. ठीक आहे. सो हे एक उदाहरण आहे इथलं. जस्ट आपण बघितलं की कसं कसं फ्रस्ट्रेशन, कॉन्फ्लिक्ट यांचं रिझन काय आहे. तर युजली रूट कॉज जे आहे ते इंद्रियांपासून सुरू होतं. म्हणजे जी काही इन्फॉर्मेशन कलेक्ट केली जाते ती मनोमय कोशात साठवली जाते आणि त्याचा वेळेवरच निचरा केला गेला नाही. आता इथं स्टॉप कुणी करायला पाहिजे होतं, तर हजबंडनी किंवा मे बी हजबंडच्या बॉसनी चिडचिड न करता सांगणं किंवा काय, या गोष्टी त्यांच्या लेवलपर्यंत सॉर्ट आउट केल्या असत्या आणि पुढे नसता पास ऑन केल्या तर त्या बाईला काही त्रास नसता झाला. पण मग ह्या अशा पुढे पुढे चालत येतात आणि आपण रिफ्लेक्ट करतो लगेच. आपण स्वतःवरती घेत नाही, आपण अजून पुढे ती एनर्जी पास करतो. मे बी निगेटिव्ह, मेजॉरिटी टाइम निगेटिव्ह एनर्जी असते. सो मग असा इफेक्ट पुढे पुढे चालत राहतो. तर अशा वेळी ऍज अ योगा टीचर तुमचं काय रोल राहील की युअर अ काउन्सिलिंग, तुमचं काउन्सिलिंग स्ट्रॉंग असलं पाहिजे. ठीक आहे. म्हणून आत्तापासूनच मी सांगत असते की बोलत चला, बोलत चला. थोडंसं तो म्हणजे आमच्याशी बोलायला शिका तर क्लायंटशी बोलायला शिकाल की काय मॅम कसं बोललं पाहिजे. अशी व्यक्ती आली आणि असं असं क्वेश्चन तिने विचारला तर आपण काय बोललं पाहिजे, मग आपण बोलू शकतो का. तर इनिशियली 1 महिन्याभरामध्ये तुम्ही फक्त ऑब्झर्व करू शकता आणि नंतर नंतर हाय हॅलोच्या पुढे थोडंसं इन्फॉर्मेशन गोळा इन्फॉर्मेशन, आपल्याला त्यांच्या पर्सनल इन्फॉर्मेशन मध्ये काही इंटरेस्ट नाही. आपलं इंटेन्शन फक्त त्यांच्या कोशांवरती काम करण्यासाठी. मी कोशांचा त्या दिवशी आपल्याला तुम्हाला मी एक्सप्लेन केले होते तेव्हा पण मी सांगितलं होतं, कोश फक्त अभ्यासापुरती पाठ करून नंतर सोडून देऊ नका. कोश हे त्याच्याही पुढे जाऊन फार इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. ते कारण तुम्हाला आता आपण बघितली ती इंडियन टाईप ऑफ पर्सनॅलिटीज आहेत. ठीक आहे. ते तुम्हाला एकदा रीड करता आले समोरच्याचे की तुम्हाला म्हणजे त्याची नस पकडली तुम्ही असं म्हणू शकता आणि मग त्या व्यक्तीला तुम्ही व्यवस्थित क्युअर करू शकता किंवा ऍटलिस्ट एक म्हणजे आजारांपासून लांब ठेवू शकता. सो हे करणं फार इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. Now, genesis of suffering according to Lord Krishna, continuous thinking about an object of desire. I think हे आपलं झालं होतं. Continuous thinking about an of object of desire, म्हणजे इच्छा केली मग त्याच्याशी अटॅचमेंट होते, पुन्हा इच्छा इफ नॉट म्हणजे ती डिझायर जर फुलफिल नाही झाली दॅट लीड्स टू अँगर. ती आपली इच्छा फुलफिल नाही झाली किंवा जी ज्याच्याशी अटॅचमेंट झाली ती व्यक्ती किंवा ती वस्तू म्हणजे निघून गेली तर पुन्हा लीड टू अँगर, देन डिल्युजन, लॉस ऑफ मेमरी, लॉस ऑफ पॉवर ऑफ रिझनिंग, नो डिस्क्रिमिनेशन, मॅन पेरिशेस. ठीक आहे. ही जी सायकल आहे ही कंटिन्यू चालू राहते. सो गीता emphasizes on withdrawing the senses from their objects with the help of self-control to gain inner peace and bliss. ठीक आहे. गीता जी आहे ती इट एम्फसाइजेस ऑन विथड्रॉइंग द सेन्सेस फ्रॉम देअर सेन्स ऑब्जेक्ट्स. आपण बघितलं होतं स्थित प्रज्ञाची लक्षणं. त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की लाईक अ कुर्म, टॉर्टॉइस सारखे आपले जे ऑर्गन्स आहेत, सेन्स ऑर्गन्स, सेन्स ऑब्जेक्ट्स पासून ते त्यांचा प्रत्याहार करायचा, कंट्रोलमध्ये ठेवायचा, जे मेन रिझन आहे दुःखाचे.
ठीक आहे. So this is the essence of pratyahar. Like a tortoise withdraws its limb, yogi attains mastery over his senses. आपल्यामध्ये आणि योगी पर्सन मध्ये वेगळं काय असतं, तर त्या लोकांचा सेल्फ कंट्रोल जास्त असतो आणि आपला सेल्फ कंट्रोल कमी असतो. ठीक आहे. योगी पर्सन जे असतात, आपण ठरवतो खूप वेळा अमुक एक गोष्ट करायची, डाएट करायचा, क्लीन इटिंग करायचं, आणि समोर काहीतरी काही गोष्टी आल्या ज्या नव्हत्या खायच्या, आपण ठरवलं होतं, पण मग आपला एका पॉइंटला आपला बांध सुटतो, आपला सेल्फ कंट्रोल सुटतो आणि आपण तो खातो, ती गोष्ट खातो. किंवा आपण काहीतरी चांगली सवय लावून घ्यायची सवय करत असू, सकाळी लवकर उठायचं असं ठरवतो आणि मग स्नूज करतो आणि पुढे पुढे टायमिंग वाढवत राहतो. सो ते जे आहे त्यासाठी डिसिप्लिन, सेल्फ कंट्रोल या गोष्टी लागतात. तर योगी पर्सन मध्ये आणि आपल्यामध्ये जे आहे तेच चेंजेस असतात. नाउ हाऊ टू अटेन पीस. पीस कसं मिळवायचं, एक मिनिट. How to attain peace? According to Patanjali, Sukhanushvai Raga attachment is attachment is that dwells on pleasure, and Dukhanushvai Dvesha, that is aversion, is that dwells on pain. सो राग आणि द्वेष याची हे सांगितली, डेफिनेशन सांगितली अकॉर्डिंग टू पतंजली. आपण बघितलं होतं राग, द्वेष, अभिनिवेश. अजून काय आहे, हे काय आहेत राग, द्वेष, अभिनिवेश? चला बोला, झालंय तुमचं. पंचक्लेश. पंचक्लेश आहेत. पहिले दोन काय आहे? राग, द्वेष, अपरिमेय. नाही, पहिले दोन काय आहेत? हे शेवटचे तीन आहेत. राग, द्वेष, अभिनिवेश. हे तिसरं आणि चौथं आहे. राग, द्वेष, अभिनिवेश हे तिसरं, चौथं, पाचवं आहे. पहिलं दोन काय आहे? अविद्या. हा, आणि अस्मिता. करेक्ट. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश. ठीक आहे. सो अकॉर्डिंग टू पतंजली हे डेफिनेशन सांगितली पतंजली ऋषीमुनींनी. सुखानुश्वयी राग, दॅट इज अटॅचमेंट इज दॅट ड्वेल्स ऑन प्लेजर, म्हणजे लाईक अटॅचमेंट. अँड देन येस, अँड देन दुःखानुश्वयी द्वेष, दॅट इज अवर्जन दॅट ड्वेल्स ऑन पेन. म्हणजे राग म्हणजे लाईक्स आणि द्वेष म्हणजे डिसलाईक. राग म्हणजे लाईक म्हणजे अटॅचमेंट विथ सम पीपल और विथ सम ऑब्जेक्ट्स, आणि इफ दॅट ऑब्जेक्ट्स ब्रेक, किंवा ती म्हणजे ती व्यक्ती निघून गेली किंवा ती वस्तू तुटून गेली, तर आपल्याला ज्या व्यक्ती म्हणजे समोरच्या व्यक्तीबद्दल राग येतो, किंवा आपल्या नशिबाबद्दल किंवा कशाबद्दलही आपल्याला राग येतो आणि आपल्याला डिसलाईक व्हायला लागतं, त्याला म्हणतात हे द्वेष. ठीक आहे. Then how does these imbalances at mind level start showing on physical level? Strong likes and dislikes at mental level. Adhi flow of prana in nadis is obstructed. Instability and non-steadiness in digestion, that is kujirnatvam, ajirnatvam or atijirnatvam, manifested at the body level as vyadhi, physical illness. In short, bad thought pattern is the primary cause of all the diseases of the body. To overcome with these problems, Yoga Vasishtha told that mind should be purified with true sattva guna. हे विचारू शकतात. योग वसिष्ठांनी हे जे आपले त्रास कमी किंवा आधीच व्याधीच कमी होण्यासाठी काय उपाय सुचवला आहे, तर त्यांनी सांगितलं आहे ट्रू सत्व गुण जो आहे तो वाढवायचा आपल्यातला. which also in line with yama niyamas as prescribed by Patanjali in Ashtanga Yoga. ठीक आहे. सो ह्याच्यात काय दिलंय वरती जे आपण वाचलं ते, स्ट्रॉंग लाईक्स अँड डिसलाईक्स ऍट मेंटल लेवल. आधीच फ्लो ऑफ प्राणा इन नाडीज इज ऑब्स्ट्रक्ट. आपण हे बघितलं होतं बघा त्या दिवशी, की काय होतं, मेंटल लेवलला तुमच्या स्ट्रॉंग लाईक्स आणि डिसलाईक्स आले म्हणजे व्हायब्रेशन आले. जे नॉर्मल माइंड होतं, जे स्टेबल होतं, त्याच्यामध्ये असे लाईक्स अँड डिसलाईक्स आल्यामुळे व्हायब्रेशन्स आले आणि ते चंचल झालं. आणि त्याच्यानंतर काय झालं, तर तुमच्या बॉडीमध्ये नाडीज मधून प्राणा फ्लो होत असतो. मग अशा वेळी ते व्हायब्रेशन्स, माइंड मधले व्हायब्रेशन तुमच्या बॉडीवरती अफेक्ट करतात आणि तो प्राणा जो आहे तो उलटा सुलटा फिरायला लागतो, योग्य दिशेने जात नाही किंवा ऍटलीस्ट ऑब्स्ट्रक्ट होतो. मग तिथे झालं तुम्हाला इन्स्टॅबिलिटी अँड नॉन स्टडीनेस येते मनाला, आणि ज्याच्यामुळे इनडायजेशन होतं. आता इनडायजेशन तीन प्रकारचं होतं. कधी कधी ओव्हर डायजेशन होतं, कधी कधी रॉंग डायजेशन होतं, कधी कधी इनडायजेशन होतं. म्हणजेच कुजीर्णत्वम, अतिजीर्णत्वम आणि अजीर्णत्वम. मॅनिफेस्टेड ऍट द बॉडी लेवल ऍज व्याधीज, फिजिकल इलनेसेस. आपण बघितलं होतं आधीच जे होते ते मेंटल होते आणि व्याधीज जे होते ते फिजिकल होते. So in short, bad thought patterns is the primary cause of all the diseases of the body. ठीक आहे.
त्याच्या पुढचं वाचलंय आपण. नाउ मेंटल हायजीन अँड रोल ऑफ योगा इन मेंटल हायजीन. Mental hygiene is a set of rules to preserve health and healthy living. Mental hygiene is being aware of the things happening within the individual mind. It helps to attain peace and harmony. So mental hygiene maintain करणं का गरजेचं आहे nowadays? हायजीन म्हणजे काय तर माहिती आपल्याला. हायजीन इज अ सेट ऑफ रूल्स टू प्रिझर्व हेल्थ अँड हेल्दी लिव्हिंग. आपण जसं फिजिकल हायजीन जास्त मेंटेन करतो, लाईक कोरोना पिरियडमध्ये आपण हँडवॉश करणे सारखा कुठे चेहऱ्याला हात लावायच्या आधी किंवा कुठं बाहेरच्या सरफेसला हात लावून घरी आल्यानंतर आधी हँडवॉश करणे. त्यानंतर युजली पण आपण डेली बाथ घेतो. अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण डेली म्हणजे आपल्या फिजिकल हायजीनसाठी करतो कंपल्सरी. मग मेंटल हायजीनसाठी आपण काही करतो का ते बघितलं गेलं पाहिजे. So mental hygiene is being aware of the things happening within the individual mind. इंडिव्हिज्युअल माइंड मध्ये काय काय गोष्टी होतात. आता आपण काय करतो ना, योग निद्रेमध्ये जेव्हा आपण क्लायंट्सला झोपवतो तेव्हा आपण फक्त त्यांना ऑब्झर्व करायला सांगतो की थॉट्स येत आहेत ना, त्यांना अपोज करू नका, लेट देम कम. मग एक कुठला टोकाचा विचार असेल, एक ह्या टोकाचाच विचार असेल, पण आपल्याला कळू देत की आपल्या डोक्यामध्ये किती नॉनसेन्स क्वेश्चन्स म्हणजे किती नॉनसेन्स गोष्टी येतात, त्यातल्या किती खरंच विचार करण्यासारख्या आहेत आणि किती खरंच उगाचच येतात. जसं आपण विंडोज ओपन ठेवतो आपल्या मोबाईल मधल्या, आणि आपण जेव्हा आपली एनर्जी मोबाईलची एनर्जी खूप खर्च व्हायला लागते आणि त्याची बॅटरी डाऊन व्हायला लागते, तेव्हा आपल्या लक्षात येतं की खूप सारे विंडोज आपण ओपन ठेवले. एक इंस्टाग्रामचं, एक फेसबुकचं, एक व्हॉट्सअपचं, एक झूमचं, असं 4-5 विंडोज एकत्र ओपन ठेवल्यात. मग त्या जेव्हा तुम्ही पूर्ण क्लीन कॅचे असतं ना, ते क्लीन करतो आपण ती कम्प्लीट, तर मग मेमरी पण फ्री होते आणि मग ती एनर्जी पण टिकायला लागते. सेम तसंच जसं मोबाईलचे 5-6 विंडोज एकत्र ओपन करून ठेवतो, तशाच आपण आपल्या मनाच्या 5-6 विंडोज ओपन करून ठेवतो. म्हणजे एकामध्ये फॅमिली बद्दल काहीतरी विचार चालू असतात, दुसऱ्यामध्ये फायनान्शियल, तिसऱ्यामध्ये बिझनेस बद्दल असेल, चौथ्यामध्ये स्टडीज बद्दल असेल. सो हे 5 ठिकाणी जेव्हा तुम्ही लक्ष केंद्रित करताना तेव्हा तुमची एनर्जी खूप सारी ड्रेन होत असते. जसं लो बॅटरी होते ना मोबाईलची, तसं तुमची स्वतःची पण लो बॅटरी होत असते. मग म्हणून अशा वेळी किती आपल्याला एकतत्वाचा अभ्यास, योगामध्ये तरी आपल्याला एकतत्वाचा अभ्यास सांगितलाय बघा. जर तुम्हाला काहीतरी हाय अचीवमेंट करायची असेल तर तुम्हाला एकतत्वाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो मग अशा वेळी ती एनर्जी ड्रेन होते, ती कन्झर्व करण्यासाठी म्हणजे एका वेळी एकच विचार करण्याचा सल्ला दिला गेला आहे, जर तुम्हाला मेंटल म्हणजे त्रास जे आहे ते कमी करायचे असतील तर. नाउ मेंटल हायजीन इज बिंग अवेअर ऑफ द थिंग्स हॅपनिंग विदिन द इंडिव्हिज्युअल माइंड. सो तुमच्या मनामध्ये काय चालू आहे आपण ते बघत होतो की योग निद्रेमध्ये पण आपण त्यांना सांगतो की तुम्ही जस्ट डोंट अपोज युअर थॉट्स, जस्ट बिकम द ऑब्झर्वर ऑफ युअर ओन थॉट्स. तुमचे स्वतःचे थॉट फक्त ऑब्झर्व करत चला. ठीक आहे, काय थॉट्स येत आहेत, कसे येत आहेत आणि नक्की ते काय विचार आहेत, कुठल्या प्रकारचे आहेत, मग त्यातले सगळेच महत्वाचे आहेत का, की यातले काही मी म्हणजे कंट्रोल पण करू शकते. असं करत करत ते विचार करत करत जे गरजेचे नाहीयेत ते तुम्ही थॉट्स बाजूला ठेवू शकता. ठीक आहे, किंवा मग ते डिलीट करू शकता. इट हेल्प्स टू अटेन पीस अँड हार्मनी. किंवा अजून एक मेथड असते की लिहून काढायचं. आपल्याला जे काही स्ट्रेस वाटतो आहे तो आपण लिहून काढतो आणि मग तो लिहून काढल्यानंतर आपल्याला जाणवतं की अच्छा, हा सगळा स्ट्रेसचा माझ्या रिझन आहे, तर यातला ही गोष्ट मी अशी क्लिअर करू शकते, ही गोष्ट मी अशी क्लिअर करू शकते. तर मग 2 विंडोज क्लोज केल्या, बाकीच्या 2 विंडोजची आता गरज आहे का, नाही, त्याचा विचार मी 3 महिन्यांनी केला तरी चालेल. मग आता करंटली किती विचार गरजेचे आहेत, 2. यातला मी हा असा एक मार्गी लावू शकते आणि असा एक मार्गी लावू शकते. सो असं करत करत आपण तो जो स्ट्रेस होता, समजा 10 गोष्टींचा स्ट्रेस आला होता, त्यातला कट करत करत आपण 2-3 गोष्टींवरती येतो. सो पुन्हा आपली एनर्जी कन्झर्व व्हायला लागते. Now definition, it is the endeavor to help people to ward off trouble and also the ways of handling trouble in an intelligent way when it cannot be warded off. जर प्रॉब्लेम काढून टाकणं शक्य नसेल, प्रॉब्लेम्स काढून टाकायला मदत करते योगा इन द मेंटल हायजीन मेंटेन करण्यामध्ये, किंवा तो प्रॉब्लेम काढू शकत नसाल तर त्याला हँडल कसं करायचा, प्रॉब्लेमला हँडल कसं करायचं आणि त्याला रिस्पॉन्स कसं द्यायचा ते शिकवते मेंटल हायजीन. ठीक आहे, किंवा सायकोलॉजी. Now objectives of mental hygiene to help realize one's potential, to develop self-respect and respect for others, to understand limitations and tolerate limitations of others, to cause harmony and happiness, to enable one to make effective adjustments, to enable one to know his or her true self, yogic attitude to so objectives of mental hygiene हे रेग्युलर आहे. म्हणजे
टू रिअलाइज वन्स पोटेन्शियल, एखाद्याचं पोटेन्शियल, रिअल पोटेन्शियल काय आहे ते कळण्यासाठी मदत होते. टू डेव्हलप सेल्फ रिस्पेक्ट अँड रिस्पेक्ट फॉर अदर्स, टू अंडरस्टँड लिमिटेशन्स अँड टॉलरेट लिमिटेशन्स ऑफ अदर्स, टू कॉज हार्मनी अँड हॅपीनेस. ऍक्च्युली ह्याच्यासाठीच मेन आहे हार्मनी आणि हॅपीनेस. टू एनेबल वन टू मेक इफेक्टिव्ह ऍडजस्टमेंट, हे गरजेचं आहे. इफेक्टिव्ह ऍडजस्टमेंट, सगळ्याला मनाला हवं तसं, सगळं मनाला हवं तसं तेच तर नकोय ना. माइंड कंट्रोलच तर हवाय किंवा सेल्फ कंट्रोलच हवाय. मन म्हणजे मन हे 5 इंद्रियांच्या मागेच धावत असतं कायम. मग त्या 5 इंद्रियांना कंट्रोलमध्ये ठेवलं की माइंड पण कंट्रोलमध्ये येतं. सो ऍडजस्टमेंट हा वर्ड इम्पॉर्टंट आहे इथे. अँड टू एनेबल वन टू नो हिज ऑर हर ट्रू सेल्फ. ठीक आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, आपण स्वतःला आहे तसं जेव्हा ऍक्सेप्ट करतो तेव्हा बऱ्यापैकी आपल्या मनामध्ये चाललेले जे द्वंद्व असतात सो ते कमी व्हायला लागतात. ठीक आहे. मानसिक द्वंद्व म्हणतो ना आपण, की मी अशीच काय, मग मी उंच आहे तर मी उंचच काय, मी बुटकीच आहे तर बुटकीच काय. ते आपले साधारण अडॉल्संट एज मध्ये किंवा लग्न होईपर्यंतचे मुलींमध्ये मुलांमध्ये येणारे सारखे म्हणजे सारखे मनात येणारे विचार, की मग मी म्हणजे फेअरच काय आहे का आहे, तर मग मी डार्कच का आहे, मग माझे डोळे असेच का नाहीयेत, माझ्या केसांचा कलर असाच का नाहीये, केस छोटे का आहेत, मोठे का नाहीयेत. हे सर्टन टाईप ऑफ क्वेश्चन्स आहेत ते आपल्याला त्या एज मध्ये सतावतात. ठीक आहे. सो मग आपलं जेव्हा ट्रू सेल्फ आपल्याला कळेल आणि ते जसं आहे तसं आपण ऍक्सेप्ट करू, त्याच्यानंतर तो जो कॉन्फिडन्स आहे तुम्ही स्वतःला ऍक्सेप्ट केलेला, तो चेहऱ्यावरती तुमच्या रिअल ग्लो आणतो. ठीक आहे. आणि मग तो कॉन्फिडन्सच म्हणजे लाईक किती रुपयाची फेअर अँड लवली लावली तरी होणार नाही असला तो ग्लो असतो. आणि तो ग्लो तुम्हाला तुमचं ट्रू नेचर ऍक्सेप्ट केल्यामुळे आलेला असतो. तो म्हणजे कितीतरी थाउजंड्स रुपीजच्या पुढचा असतो तो कॉन्फिडन्स आणि तो ग्लो. सो तो ग्लो आणण्यासाठी योगा तुम्हाला हेल्प करतो. ठीक आहे. देन योगिक ऍटिट्यूड टू अटेन मेंटल हायजीन. आता मेंटल हायजीन मेंटेन करण्यासाठी तुम्ही काय काय फॉलो करू शकता फ्रॉम योगिक पॉइंट ऑफ व्ह्यू. प्रतिपक्ष भावना, राउजिंग अपोजिट फिलिंग हेल्प टू अटेन पीस ऑफ माइंड, ऑल्सो हेल्प्स टू ओव्हरकम डिस्ट्रॅक्शन्स ऑफ द माइंड. एखाद्या व्यक्तीबद्दल जर खूप राग होत असेल तर ऍट द सेम टाइम त्याच व्यक्तीबद्दल अपोजिट फिलिंग म्हणजे मनामध्ये आणायची. एखाद्या सरांबद्दल की म्हणजे तुमच्या कलिग बद्दल राग येत असेल तर त्या व्यक्तीच्या जागी आपली म्हणजे आवडती व्यक्ती ठेवायची, लाईक आपली बहीण असेल किंवा आई वडील कोणी असं इमॅजिन करायचं. आणि मग आपल्या मनामध्ये एक्झॅक्टली त्याच ठिकाणी अपोजिट भावना क्रिएट करायची. त्याला म्हणतात प्रतिपक्ष भावना. याच्यावरती क्वेश्चन विचारतात. देन अनित्य भावना, accepting that everything associated with body is impermanent creates वैराग्य. ते गीतासार यायचं बघा आधी. गीतासार कॅलेंडर असायचं आणि त्याच्यावरती खाली लिहिले असायचं की क्यू व्यर्थ चिंता करते हो, किससे व्यर्थ डरते हो, म्हणजे तुम क्या लेके आए थे जो तुम लेके जाने वाले हो. सो त्या टाईपचे जे होते म्हणजे गीताचं सार, म्हणजे आमच्या लहानपणी त्या टाईपचे कॅलेंडर फार यायचे. तर तेव्हा ते वर्ड वाचून वाचूनच ते वैरागी भावना म्हणजे थोडीशी जाणवायची की हे ट्रू आहे ना, की आणलं पण काही नव्हतं आणि घेऊन पण काही जाणार नाही आहोत, तर मग अटॅचमेंट कशासाठी ठेवायची. ठीक आहे. सो ती झाली अनित्य भावना. ऍक्सेप्ट करणं की एव्हरीथिंग अराउंड यू इन्क्लुडिंग यू आर इम्परमनंट इन दिस वर्ल्ड. Then Sakshi Bhavana attitude where the acts are performed as witness leads to self. सो बऱ्याच प्रत्येक ठिकाणी ऍक्शनला रिॲक्शन दिली गेली पाहिजेच असं नाहीये. बऱ्याच ठिकाणी तुम्ही साक्षी भाव ठेवला, जे तुमच्या समोर घडतंय त्या गोष्टीला तुम्ही रिॲक्शन देऊन काही बदल होणार असेल तर ठीक आहे. जर नसेल होणार तर साक्षी भाव मेंटेन करायचा, विटनेसिंगचा भाव मेंटेन करायचा. म्हणजे प्रत्येक ठिकाणीच तुम्ही बोललं पाहिजे किंवा काहीतरी केलं पाहिजे असं नाहीये. साक्षी भाव ठेवून तुम्ही तिकडनं निघून नंतर काही ऍक्शन केली तर ती युजफुल होऊ शकते. सो अशा प्रकारे विटनेस करायचा, त्याला म्हणतात साक्षी भाव. तो काही ठिकाणी अकॉर्डिंग टू सिच्युएशन तुम्ही तो मेंटेन करायचा. नाउ योगिक परसेप्शन ऑफ मेंटल हेल्थ. Definition: it is a state of well-being whereby individuals recognize their abilities, are able to cope with stresses of life, work productively, and make a contribution to community. According to Patanjali, yoga is stoppage of all the mental modifications. Definition काय according to Patanjali योगाची? यस्य योगानुशास. नाही, रुचिका जवळ आहे, सांग. सांग रुचिका.
बाकीच्यांनी पण बोला हं. देवश्री, अमृता. व्हॉट इज डेफिनेशन ऑफ योगा अकॉर्डिंग टू पतंजली? चला, बेसिक क्वेश्चन, 100% विचारणार असा क्वेश्चन. हा रुचिका, बोल, काय म्हणत होतीस तू? बरोबर येत नाही. कोणतं? काय मला यथ ऐकून हा, तू काय बोललीस तेच कळलं नाही मगाशी. यथ योगानुशासन असं काहीतरी. तो पहिला सूत्र झालं आणि दुसरं सूत्र त्याची डेफिनेशन आहे. अथ योगानुशासनम जे आहे ना, ते हा. इथून पुढे म्हणजे योगाचं स्टार्ट होतं असं आपण सांगतो. आणि दुसरं अनुशासन म्हणजे डिसिप्लिन पण अर्थ होतो. सो योगा इज डिसिप्लिन, हे झालं पहिलं सूत्र पातंजल योग सूत्रामध्ये. वृत्ती निरोध. सेकंड सूत्र आहे ते हे योगश्चित्त वृत्ती निरोध. आणि ते एक्सप्लेन करण्यासाठी बाकी सगळी 195 सूत्र जे आहेत, म्हणजे 195 मायनस ही 2 म्हणजे 193 सूत्र जे आहेत ते हे फक्त योगश्चित्त वृत्ती निरोध हे एकच सूत्र एक्सप्लेन करण्यासाठी बाकी सगळी सूत्र सांगितली आहेत. आणि प्रत्येक सूत्र ही इंटरलिंक्ड आहेत. मागची सूत्र म्हणजे आता पहिलं सूत्र आहे ते दुसऱ्याशी इंटरलिंक्ड आहे, दुसरं आहे ते तिसऱ्याशी इंटरलिंक्ड आहे. ठीक आहे, म्हणजे मागच्या सूत्रावरून पुढच्या सूत्राचा संदर्भ घेतला आहे. तर सो अथ योगानुशासनम हे पहिलं सूत्र झालं. आणि दुसरं सूत्र आहे अथ योगानुशासनम, ही डेफिनेशन नाही ह्याची योगाची डेफिनेशन अकॉर्डिंग टू पतंजली इज योगश्चित्त वृत्ती निरोध. ठीक आहे, तेच इथं सांगितलंय की योगा इज स्टॉपेज ऑफ ऑल द मेंटल मॉडिफिकेशन्स. ठीक आहे, काय आहे मेंटल मॉडिफिकेशन एक्सप्लेन करता येईल का? योगश्चित्त वृत्ती निरोध डेफिनेशन. चला बोला, थोडक्यात एक्सप्लेन करा बरं. म्हणजे काय योगश्चित्त वृत्ती निरोध? मनातल्या वाईट वृत्तीचा नाश करणे. वाईट वृत्तींचा नाश करणे. बर, हा रुचिका. तेच बोलायचं होतं. म्हणजे मनात जे वाईट विचार येतात त्याचा निरोध करणे. आता इथं वाईटच नाही प्रत्येक वेळेस वाईट नाही. तर म्हणजे आता ह्या शब्दाची फोड करायची हे करा. पातंजल योगसूत्रामध्ये प्रत्येक शब्दाची फोड करून त्याचं आन्सर देतात कायम. सो योग चित्त वृत्ती निरोध. चित्तांच्या वृत्तींचा नाश करणे म्हणजे योग करणे. सो चित्तांच्या वृत्ती म्हणजे काय? वृत्तीच म्हणजे काय? मेंटल मॉडिफिकेशन. म्हणजे काय? तर साधा तलाव असेल, जो शांत तलाव असतो ना, म्हणजे त्याच्या आजूबाजूला काही झाडं पण नाहीयेत आणि काही वारं पण सध्या वाहत नाहीये, त्यामुळे शांत तलाव आहे. त्याच्यात तुम्ही समजा दगड टाकला तर तरंग उमटतात. मग जर तुमचं माइंड हे आधी शांत होतं, जे जसं आपण मेडिटेशन केल्यानंतर कसं मन शांत असतं ते कसं शांत होतं. आणि एखादा विचार आला की कुठलाही विचार असू देत, मग त्या दिवशी काही तुम्ही कुणाला बोलला असाल किंवा कोणी तुम्हाला बोललं असेल, ते तुमच्या मनामध्ये आलं, मग आले व्हायब्रेशन त्यासोबत, मग मी तिला बघूनच घेईन, मग ती मला असं बोलूच कसं शकते, हे झाले तुमचे म्हणजे मॉडिफिकेशन ऑफ माइंड किंवा तुमचे वेव्स, माइंड मध्ये आलेले वेव्स. मग ह्या ज्या वेव्स आहेत त्याला म्हणतात वृत्तीच, चित्ताच्या वृत्ती. सो चित्तांच्या वृत्तींचा नाश करणे म्हणजे स्टॉप करणे, याला म्हणतात योग अकॉर्डिंग टू महर्षी पतंजली. ठीक आहे, सो ती झाली डेफिनेशन ऑफ योगा अकॉर्डिंग टू महर्षी पतंजली. सो डेफिनेशन, ते पहिले 2 वर्ड्स लाईन्स परत वाचूयात. योगिक परसेप्शन ऑफ मेंटल हेल्थ मध्ये, इट इज अ स्टेट of well-being whereby individuals recognize their abilities, are able to cope up with. म्हणजे ही अशी स्टेज आहे जिथे इंडिव्हिज्युअल्स रेकॉग्नाइजेस देअर ॲबिलिटीज. इंडिव्हिज्युअल्सना त्यांची ॲबिलिटीज समजून जाते किंवा ते स्वतःची ॲबिलिटी ओळखू शकतात. आर एबल टू कोप अप विथ स्ट्रेसेस ऑफ लाईफ. स्ट्रेसेस सगळ्यांनाच आहेत, पण त्यांच्याशी डील कसं करायचं हे समजतं. आणि वर्क प्रोडक्टिव्हली जे आहे, प्रोडक्टिव्हली तुम्ही कसं वर्क करू शकता ते याच्यामुळे कळतं. अँड मेक कॉन्ट्रीब्युशन टू कम्युनिटी. कम्युनिटीमध्ये कॉन्ट्रीब्युशन होतं म्हणजे त्या व्यक्तीचं. तर यासाठी हे मेंटल हेल्थ मेंटेन करणं गरजेचं आहे. ती त्याची डेफिनेशन. मग अकॉर्डिंग टू पतंजली आताच आपण डेफिनेशन पाहिली. सो पतंजली सेज दॅट माइंड कॅन बी रिस्ट्रेन बाय अभ्यास अँड वैराग्य. चित्तांच्या वृत्तींचा निरोध करण्यासाठी आपल्याला अभ्यास आणि वैराग्य या 2 गोष्टी सांगितल्या, त्या आपण ऑलरेडी बघितल्या. नाउ अभ्यास इज रिपीटेड सस्टेन्ड एफर्ट्स, दॅट इज यम, टू secure steadiness, and once it is achieved,
माइंड गोज बॅक टू इट्स प्युअर स्टेट ऑफ ब्लिस. अभ्यासाने, वारंवार अभ्यास करून जे आहेत आपले जे मेंटल अफ्लिक्शन्स आहेत ते आपण कंट्रोलमध्ये आणू शकतो आणि पुन्हा आपण आपल्या ते जे मी म्हटलं ना आधी आपण मेडिटेशन केल्यासारखं आपलं मन शांत असतं, पण हे जे विचार येतात ना त्या विचारांनी तरंग उठतात मनामध्ये आणि त्यांना म्हणतात वृत्तीच. सो वृत्ती कमी करायचा असेल तर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आपल्याला वारंवार अभ्यास केला पाहिजे. पतंजली ऍडव्होकेट्स प्रत्याहार, धारणा, ध्यान और मेडिटेशन अँड समाधी, हे जे 4 शेवटचे, एक बहिरंग योग आहे आणि बाकीचे 3 जे आहेत ते अंतरंग योगांचे अंग आहेत, तर ते पतंजलींनी एक्सप्लेन केले. नाउ प्रेयर्स अँड मेडिटेशन्स इन मेंटल हेल्थ, हे वायवामध्ये विचारतात. प्रेयर्स अँड मेडिटेशन इन मेंटल हेल्थ मेंटेन करण्यासाठी प्रेयरचे आणि मेडिटेशनचा काय रोल आहे? सो इट इज द मोस्ट वाइडली प्रॅक्टिस्ड हीलिंग मोडॅलिटी. How does prayer improves health, relaxation response, reduces the stresses of needing to be in charge? मग प्रेयर का म्हणतो आपण प्रेयर? तुम्ही सांगा बरं. साधारण आपल्या क्लासच्या आधी आपण प्रेयर म्हणतो, ती का म्हणतो? सांगा. कुठल्याही क्लासच्या आधी, योगाच्याच नाही, इवन आपले क्लास म्हणजे आपलं स्कूल टाइम पासून आपण प्रेयर म्हणून सुरुवात करायचो. का म्हणायचो प्रेयर? किंवा आता योगा क्लास बद्दलच बोला. चलो बाकीच्यांनी बोला. देवश्री. कॉन्सन्ट्रेशन साठी. येस. अजून? मन शांती, पॉझिटिव्हिटी. येस. अजून? असे 5-6 तरी शब्द आहेत ना, असं टिप ऑफ टंग पाहिजे तुमच्या. क्वेश्चन जर विचारलं तर, म्हणजे हा एकदम बेसिक क्वेश्चन आहे. विचारल्यानंतर आय नो की तिथं म्हणजे त्या सरांसमोर आन्सर करताना थोडं आपली ततपप होतं, पण खूप मोठा गॅप घेऊ नका. साधारण तुम्हाला सांगता आलं पाहिजे. काही नाही तर थोडीशी निरर्थक म्हणजे एक्स्ट्रा बडबड करत राहा, असं एवढा मोठा गॅप नका घेत चलो. ठीक आहे. सो आपण का करतो, जर आपण वेगळ्या मेंटॅलिटी मधून आलेलो असतो आणि आपल्याला क्लास सुरू करण्याआधी आपल्या मनाची शांती हवी असते, जसं अमृताने सांगितलं, तर ते मन शांत करण्यासाठी आधी आपण प्रेयर म्हणतो आणि सगळ्यांनी प्रेयर म्हटल्यानंतर ते व्हायब्रेशन्स क्रिएट होतात जे क्लास सुरू करण्याआधी इम्पॉर्टंट असतात. प्लस तुमचं माइंड जे आहे इथून पुढे क्लाससाठी प्रिपेअर केलं जातं. ठीक आहे. सो अशा गोष्टींसाठी पुन्हा रुचिकाने सांगितलेलं पण बरोबर आहे. सो त्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी वगैरे आपण प्रेयर करतो. सो हाऊ डज प्रेयर इम्प्रूव्ह हेल्थ? प्रेयरनी हेल्थ कशी इम्प्रूव्ह होते? रिलॅक्सेशन रिस्पॉन्स, प्रेयर झाल्यानंतर आपल्याला रिलॅक्स वाटतं प्रेयर केल्यानंतर. इट रिड्युसेस द स्ट्रेस ऑफ नीडिंग टू बी इन चार्ज. देन वर्क्स ऍज प्लासिबो. प्लासिबो इफेक्ट म्हणजे प्लासिबो इफेक्ट थांबा जरा, पुढच्या टुवर्ड्स एंड आहे तो वर्ड, मग तेव्हा मी एक्सप्लेन करते. प्लासिबो इफेक्ट. It works as placebo, brings about a sense of alignment with the God, elicits positive feelings, then brings about mind body spirit connection, connection. Then meditationचे बेनिफिट्स आहेत त्याच्या खाली. हे झालं वरचं, फक्त प्रेयरचे जे आहेत ते का प्रेयर करायचे आणि त्याचे इफेक्ट काय आहेत ते 6 सांगितले. सो ते इफेक्ट पाठ करून ठेवायचे. Then benefits Om meditation by Patanjali. Patanjali says mind of yogi who constantly repeats pranava or Om becomes one pointed. हे तुम्ही कधी करून बघितलं असेल तर मला माहित नाही. कधी ओंकार म्हटलेत का 11 वेळा किंवा 21 वेळा? तुमच्यापैकी कोणी म्हटलंय? कसं तुम्हाला वाटतं? म्हटलेत कधी रुचिका? हो, शाळेत असताना. शाळेत असताना. त्याच्यानंतर वेळ नाही मिळाला का? आता ऍज अ योग पर्सन दुसऱ्यांना सांगायच्या आधी जेव्हा आपण इफेक्ट स्वतः घेतो ना, तेव्हा आपण समोरच्या आता करत आहे मी, 11 वेळा करते फक्त. 11 वेळा करते. व्हेरी गुड. करत चला. रोज 11 वेळा, मग हळूहळू त्याच्यामध्ये वाढवा. म्हणजे या चांगल्या गोष्टींसाठी तरी 5 मिनिटात होतात. ओंकारला काही जास्त वेळ लागत नाही. पण आपली जागा फिक्स ठेवायची, त्या ठिकाणी जायचं, बसायचं आणि ओंकार म्हणायचे. आपलं म्हणजे आसन पण फिक्स ठेवायचं की अमुक एक गोष्टीवर मी बसते. समजा तुम्ही काय अंतरणार असाल खाली, तर ते अंतरून व्यवस्थित ठेवून त्याच ठिकाणी त्याच वेळेला असं ठरवा की अमुक एक वाजता मी ओंकारच म्हणत असणार. म्हणजे ती कमिटमेंट ठेवा. मग तुम्हाला त्याचे ना इफेक्ट खूप जाणवतील. मग आधी 11 वेळा, मग अजून 5 इन्क्रीज करा, 16 करा, मग त्या पुढच्या आठवड्यामध्ये 21 वेळा करा. सो असे वाढवत जा आणि तुम्ही फक्त बघा काय इफेक्ट होतो तो आणि मग मला सांगा. म्हणजे मग हे आपण नुसतं रीड करून नाही, तसं इम्प्लिमेंट करून पण बघू शकतो.
Now Patanjali says mind of yogi who constantly repeats pranava or om becomes one pointed. म्हणून लहान मुलांना पण ओंकार म्हणायला सांगतात बघा स्टडीजच्या आधी. मेडिटेशन one's mind and helps to focus fully on the task at hand. Helps, acha. Then clears information overload and reduces stress. Information overload ने पण आपल्याला कधी कधी स्ट्रेस येतो, तो रिड्यूस करतो मेडिटेशन. and it is a tool to achieve self realization. Self realization is nothing but समाधी अवस्था. मग त्याच्यात ती अचीव करण्यासाठी मेडिटेशन इज वन टूल. Now psychosocial environment, its functioning are, it is the culture and climate at workplace and problems occurring at its functioning are psychosocial dysfunction or morbidity. Psychosocial stress is the stress originating from any type of interaction with people. Okay, so psychosocial environment, it is the culture and climate at workplace and problems occurring at its functioning are psychosocial dysfunction or morbidity. Then psychosocial stress, it is the stress originating from any type of interaction with people. सायकोसोशल स्ट्रेस म्हणजे आता ही योगी लोक जी आहेत म्हणजे आपल्या अवतीभोवतीच्या लोकांना आलेला स्ट्रेस. मग कुणीतरी काहीतरी क्वेश्चन विचारतं, लाईक का म्हणजे सपोज एक जोडपं आहे किंवा एखादी वयात आलेल्या मुलींना लग्नाबद्दल विचारतात किंवा म्हणजे व्हॉट एव्हर ज्यांचं लग्न झालंय त्यांना मुलांसाठी विचारतात की केव्हा चान्स घेणार. मग ते झाल्यानंतर मुलगी असेल तर आता मुलगा कधी होऊ देणार. म्हणजे हे झालं सायकोसोशल स्ट्रेस. त्यांचं घरी तसं वातावरण नसेल पण बाहेर फिरल्यानंतर म्हणजे कलिग्स कडून म्हणा किंवा रिलेटिव्ह कडून म्हणा असे क्वेश्चन विचारले जातात आणि त्यांना म्हणजे हा सायकोसोशल स्ट्रेस बऱ्याच जणांना येतो, ते हँडल करू शकत नाहीत. ठीक आहे. देन कन्सेप्ट ऑफ स्ट्रेस अकॉर्डिंग टू मॉडर्न सायन्स, it is the non-specific, conventional and phylogenetic basic response pattern, primary function of which is to prepare the body for flight and fight. But if the subject lacks the means of restoring either fight or flight, it gives rise to distress which manifests itself in the form of psychosomatic disorders. आता सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स म्हणजे काय, आधी जसं आपण मगाशी म्हटलं मनोमय कोशमध्ये एखादा प्रॉब्लेम मनामध्ये शिरतो, तो बराच वेळ तिथेच राहतो, त्याच्यावरती काही इम्प्लिमेंट केलं जात नाही. सबकॉन्शियस माइंड मध्ये तो असतो, सारखा नाही, पण आपल्याला कधीतरी शांत झालो आपण किंवा काम नसेल जे म्हणजे हातात आपलं काम करून झाल्यानंतर आपल्याला तो पुन्हा आठवतो, त्याच्यामुळे आपल्या शरीरावरती परिणाम होतो. तर त्याला म्हणतात सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स. So it is a non-specific, conventional and phylogenetic basic response pattern, primary function of which is to prepare body for fight or flight. आपण दोन्ही पैकी एक करतो, तर फाईट करतो किंवा फ्लाइट, एक तर म्हणजे फाईट बॅक करतो किंवा पळून जातो. बट इफ द सब्जेक्ट लॅक्स द मीन ऑफ रिस्टोरिंग आयदर फाईट और फ्लाइट, पण जर असं काही घटना असेल की ज्याच्यामध्ये ह्या दोन्ही गोष्टी नाहीयेत, फाईट पण करू शकत नाही, फ्लाइट पण करू शकत नाही, तर अशा वेळी इट गिव्स राईज टू डिस्ट्रेस. दोन्ही पण आपल्याला होत नाहीये, तर मग अशा वेळी आपल्याला स्ट्रेस यायला लागतो जास्त, की नक्की म्हणजे हाऊ टू डील विथ इट, हाऊ टू डील विथ द प्रॉब्लेम विच मॅनिफेस्ट इटसेल्फ इन द फॉर्म ऑफ सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स. ठीक आहे. सो आता हे अंदाज आला सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स म्हणजे काय. स्ट्रेस मध्ये राहिल्यानंतर आपल्याला लूज मोशन्स होतात किंवा उथळ ब्रीथ होते, आपलं डीप ब्रिदिंग होत नाही, शॅलो ब्रिदिंग होते, किंवा मग आपण त्या दिवशी योग वसिष्ठांच्या याच्यात बघितलं ना आधीच व्याधीची कन्सेप्ट, तीच म्हणजे सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स. ठीक आहे. की आपलं माइंड म्हणजे माइंड मध्ये वेगवेगळ्या गोष्टी चालू असतात आणि त्या नादामध्ये आपण चुकीच्या गोष्टी खात राहतो, म्हणजे अनहेल्दी गोष्टी. आता चिप्स पडले आहेत तर अख्खं बिस्किट म्हणजे अख्खं चिप्सचा पुडा संपवतो, अख्खा बिस्किटचा पुडा संपवतो. स्ट्रेसफुल इटिंग असतं ते, भूक नसती लागलेली पण स्ट्रेसफुल इटिंग असतं. मग किंवा आपण मग अशा वेळी आपल्याला कुणीही सल्ला द्यायला आला तर कुणाचाही आपण ऐकायला लागतो. म्हणजे विकेड पीपल सोबत जास्त संगत केली, चुकीच्या लोकांसोबत जास्त संगत केली की आपल्याला असं वाटतं की हा माझा मित्र मला मदत करतोय, म्हणजे माझ्या म्हणजे वाईटपणामध्ये मला साथ देतोय. पण जर तो चांगला सल्ला देत असेल तर गोष्ट वेगळी आहे, पण जर वाईट सल्ला देत असेल, तुम्हाला म्हणजे काय म्हणतात त्याला, व्यसनी बनवत असेल, तर तो रिअल फ्रेंड नाहीये तुमचा. मग ह्या टाईपचं म्हणजे त्याच्यामुळे येणाऱ्या ज्या डिसऑर्डर्स आहेत त्याला म्हणतात सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स. नाउ स्ट्रेस इज ऑफ टू टाइप्स, यू स्ट्रेस अँड डिस्ट्रेस.
Healthy essential stress like while watching a favorite game of sports is use stress. थोडासा स्ट्रेस आपण म्हणतो एक्झामच्या वेळी पण असला पाहिजे, अदरवाईज काहीच अभ्यास होत नाही. रोजच्या रुटीन मध्ये आपण एवढा अभ्यास करत नाही जितका एक्झामच्या आदल्या दिवशी करतो किंवा 3-4 दिवसात करतो. मग तो थोडासा स्ट्रेस असतो तुमच्यावरती म्हणून आपण ऍटलीस्ट रिव्हिजन साठी अभ्यास करतो. तेच जर अजिबात स्ट्रेस घेऊ नका म्हटल्यानंतर मग काही स्ट्रेस नाही घेतला गेला तर अभ्यास पण होणार नाही. सो थोड्या टाईपचा स्ट्रेस असतो विच इज गुड फॉर युअर बॉडी फॉर प्रिपरेशन, that is eustress type. And then other is distress. It is a continuous physical or mental strain which has to be controlled. It can occur at 2 levels: one physical due to incidents like trauma, burns, infections, etc., and psychological as independent entity or as a reaction to physical stress, fear, anxiety, tension, worry, etc. It may temporary or long lasting. सो डिस्ट्रेस जो आहे तो वाईट स्ट्रेस, जो अति घेतल्यामुळे आपल्याला त्रास होतो, आणि ते पुन्हा इट इज अ कंटिन्युअस फिजिकल और मेंटल स्ट्रेन विच हॅज टू बी कंट्रोल. फिजिकल आर मेंटल स्ट्रेन असते जी कंट्रोल करणं गरजेचं आहे. इट कॅन ऑकर ऍट 2 लेवल्स. 2 लेवलला ती ऑकर होऊ शकते, म्हणजे दिसू शकते, एक तर फिजिकल लेवलला किंवा सायकोलॉजिकल लेवलला म्हणजे मेंटल लेवलला. सो फिजिकल लेवलला ड्यू टू इन्सिडेंट्स लाईक ट्रॉमा, बर्न्स, इन्फेक्शन अशा गोष्टींमुळे फिजिकल प्रॉब्लेम होऊ शकतो, किंवा सायकोलॉजिकल ऍज अन इंडिपेंडेंट एंटिटी और ऍज अ रिएक्शन टू फिजिकल स्ट्रेस, फिअर, एन्झायटी, टेन्शन, वरी एक्सेट्रा. इट मे टेम्पररी और लॉंग स्टँडिंग. स्ट्रेस रिॲक्शन. सो हे झाले 2 टाईप ऑफ स्ट्रेस. त्याला पण हे करून ठेवा, स्टार करून ठेवा, तेही विचारू शकतात. त्यानंतर आहे स्ट्रेसची रिॲक्शन. Now stored sugar and fats are released into blood to provide quick energy. Heart rate and breath rate increases. Just a minute. Sorry. सो स्ट्रेस रिॲक्शन काय असते, आपल्याला जेव्हा स्ट्रेस येतो तेव्हा आपली बॉडी कसं रिस्पॉन्स करते. स्टोर्ड शुगर अँड फॅट्स आर रिलीज्ड इनटू ब्लड टू प्रोव्हाइड क्विक एनर्जी. आता ही स्ट्रेस रिॲक्शन म्हणजे मी म्हटलं होतं तसं सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम जेव्हा ऍक्टिव्हेट असते तेव्हा होणारी रिॲक्शन. म्हणजे इमॅजिन करायचं, तिकडे शॉर्ट फॉर्म मध्ये तुम्हाला लक्षात राहण्यासाठी लक्षात ठेवायचं असेल तर, जेव्हा एखादा स्ट्रेसफुल सिच्युएशन येते, म्हणजे साधं लक्षात ठेवण्यासाठी एखादा पिसळलेला कुत्रा तुमच्या मागे लागलाय, ही सिच्युएशन लक्षात ठेवा. अशा वेळी तुम्ही जे जे कराल किंवा तुमच्यासोबत जे जे होतं तेच सगळं पुढे आलंय दिलंय. सो स्टोर्ड शुगर आपण बघितली होती. शुगर कुठे स्टोर्ड होते, ग्लुकोज कुठे स्टोअर होतं, एक्सेस जे असतं ते कुठल्या ऑर्गन मध्ये. आता अॅनाटॉमी पण मी शिकवली म्हणून क्वेश्चन विचारते. हा, शुगर जी आहे, एक्सेस शुगर, ती कुठल्या ऑर्गन मध्ये स्टोअर केली जाते. आठवा. लिव्हर मध्ये स्टोअर केली जाते इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन. बघितलं होतं आपण. सो स्टोर्ड शुगर अँड फॅट्स आर रिलीज्ड इनटू ब्लड टू प्रोव्हाइड क्विक एनर्जी. मग आता पिसळलेला कुत्रा मागे लागला असेल तर आपल्याला एक तर फाईट करायचं किंवा फ्लाईट करायचं. तर आपण पिसळलेले नाहीयेत ना त्या पिसळलेल्या कुत्र्याशी फाईट करायला. मग आपण एकच बघू शकतो की आपण पळून जायचा मार्ग शोधणं. मग आता पळून जाण्यासाठी पण त्या कुत्र्यापेक्षा जास्त स्पीड आपला पाहिजे तर आपण जाऊ शकतो. मग अशा वेळी म्हणजे 10 हत्तींचं बळ येतं आपण म्हणतो ना, तसं आपल्यामध्ये पीटी उषा अवतरित झाल्यासारखी आपण जास्त स्पीडने पळायला सुरुवात करतो, कारण आपल्याला आपला जीव वाचवायचा असतो. मग अशा वेळी जे काही शुगर तुमच्या लिव्हरमध्ये स्टोअर झालेली असते ग्लायकोजनच्या फॉर्म मध्ये, लगेच पटापट ती तुमच्या ब्लड मध्ये रिलीज व्हायला लागते आणि फॅट्स पण रिलीज होतात, जेणेकरून तुम्ही जोरात पळू शकाल. हार्ट रेट अँड ब्रीथ रेट इन्क्रीजेस. ओके, हार्ट रेट जो आहे, हार्ट जास्त रिस्पॉन्सिव्ह बनतं आणि जास्त ऑक्सिजन पूर्ण बॉडीला प्रोव्हाइड करण्यासाठी ब्रीदिंग रेट पण वाढतो. रेड ब्लड सेल्स फ्लड द ब्लड स्ट्रीम टू कॅरी मोर ऑक्सिजन टू लिम्स अँड ब्रेन. आरबीसी जे आहेत त्याच्यामध्ये आपण म्हटलं होतं की हिमोग्लोबिन जे आहे तो पार्ट फक्त ऑक्सिजन कॅरी करू शकतो, म्हणून आरबीसी जे आहेत ते जास्त रिलीज होतात ब्लड मध्ये, म्हणजे जास्त जेनेसिस होतं आरबीसीचं म्हणजे काय म्हणतात, फॉर्म जास्त होतात आरबीसीच, कारण तुमच्या प्रत्येक सेल पर्यंत ऑक्सिजन पोहोचवायचं असतं म्हणून. देन बीपी शूट्स अप, ब्लड प्रेशर वाढतो. पुन्हा तेच रिझन, प्रत्येक म्हणजे दोन्ही पायांपर्यंत, दोन्ही हातांमध्ये, मेंदूमध्ये जे आहे तुमचा ब्लड फ्लो जास्त फोर्सनी प्रोव्हाइड करण्यासाठी. देन डायजेशन सीजेस टू डायव्हर्ट ब्लड टू मसल्स अँड ब्रेन.
डायजेशन अशा वेळी तुमचा ब्लड फ्लो डायजेस्टिव्ह सिस्टीम कडे नाही जात, कारण डायजेशन हे थोड्या वेळाने पण होऊ शकतं स्ट्रेसफुल सिच्युएशन मध्ये. ठीक आहे, आणि होप सो की ही स्ट्रेसफुल सिच्युएशन कायम नसली पाहिजे तुमच्यासोबत, हे कधीतरी होण्यासाठी ठीक आहे. मग अशा वेळी डायजेशन कडे जास्त लक्ष देत नाही. बॉडीचं लक्ष कशाकडे असतं, तर कधी एकदा हातापायांकडे मस्क्युलोस्केलेटल सिस्टीम कडे जास्त ब्लड फ्लो ते डायव्हर्ट करतात. डायजेस्टिव्ह सिस्टीम कडचा ब्लड फ्लो मागवतात आणि तो मस्क्युलोस्केलेटल सिस्टीम कडे डायव्हर्ट करतात, जेणेकरून आता दोन्ही सिस्टीमची कम्पेअर केलं तर मस्क्युलोस्केलेटल सिस्टीमची जास्त गरज आहे वर्क करण्यासाठी म्हणून. देन डायजेशन सीजेस टू डायव्हर्ट ब्लड टू मसल्स अँड ब्रेन. देन पर्स्पिरेशन अँड सलायवा सिक्रिशन इन्क्रीजेस. घाम येतो बघा आपल्याला, दरदरून घाम येतो आणि सलायवा सिक्रिशन इन्क्रीज होतं. इन्क्रीज हॉर्मोन प्रोडक्शन, हॉर्मोनचं प्रोडक्शन पण जास्त होतं. बॉवेल अँड ब्लॅडर मसल्स लूजन, बॉवेल आणि ब्लॅडरचे मसल्स लूज होतात. त्यानंतर बॉवेल आणि ब्लॅडरचे मसल्स लूज होण्याचं इथे म्हणजे काय सांगितलं आहे की युजली आपल्याला लूज मोशन्स होतात बघा. ठीक आहे, आणि म्हणजे स्ट्रेसफुल सिच्युएशन मध्ये सारखं सारखं युरिन पास करायची इच्छा होते. सो त्या दृष्टीने इथं लुजन अप म्हणून सांगितलंय. किंवा अति स्ट्रेसफुल सिच्युएशन मध्ये लहान मुलांमध्ये इनकॉन्टिनन्स ऑफ युरिन होतं बघा, की युरिन पास होते आणि कळत नाही. अशा वेळी त्यांचा स्फिंक्टर जे आहेत ते लूज पडलेले असतात. देन डायलेटेड प्युपिल्स टू अलाव मोर लाईट टू एंटर इन टू आईज. आपण प्युपिल बघितलं होतं. ठीक आहे, मग म्हणजे जास्तीत जास्त नजर तुमची तीक्ष्ण होण्यासाठी प्युपिल डायलेट होतात. ऑल सेन्सेस आर हायटन. जे सगळे सेन्सेस आहेत, सेन्स ऑर्गन्स आहेत, ते जास्त ब्राईट होतात. म्हणजे काय, तर कानाने खूप बारीक आवाज पण ऐकू यायला लागतो. नाकाने श्वास म्हणजे कुठला वासही स्ट्रॉंगली कळायला लागतो. डोळ्यांची नजर लांबपर्यंत जाऊ शकते. सगळे सेन्स ऑर्गन्स जास्त ऍक्टिव्हली काम करायला लागतात. अँड कॉर्टिसोन्स आर poured into system and also hormones एपिनेफ्रिन अँड नॉर एपिनेफ्रिन. हे जे हॉर्मोन्स आहेत स्ट्रेस हॉर्मोन्स ते रिलीज होतात आणि त्याच्यामुळं हे सगळ्या ऍक्टिव्हिटीज दिसून येतात. ठीक आहे, त्यानंतर अजून एक 2-3 मिनिटं बघूयात आणि मग थांबूयात. त्यानंतर स्ट्रेस इन योगा इट इज इम्बॅलन्स. जो स्ट्रेस आहे योगामध्ये इट्स नथिंग बट इम्बॅलन्स. काहीतरी जो बॅलन्स मध्ये असला पाहिजे त्या ठिकाणी इम्बॅलन्स झाला की त्याला म्हणतात स्ट्रेस इन योगा. It refers to Panchakoshas and genesis of Adis and Vyadis, which is been described in Taittiriya Upanishad. Patanjali describes klesha to describe stressor. What is stressor? Anything that brings about stress is called as stressor. Stressors म्हणजे काय, ज्याच्यामुळे स्ट्रेस येतो त्याला म्हणतात स्ट्रेसर. मग पतंजली डिस्क्राईब क्लेश टू डिस्क्राईब स्ट्रेस. पंचक्लेश सांगितलेत, आताच आपण बघितले, ते स्ट्रेस डिस्क्राईब करण्यासाठी सांगितले. आणि त्याच्यावरती जे दिलंय इम्बॅलन्स इट रेफर्स टू पंचकोश अँड जेनेसिस ऑफ आदी व्याधी, ते आता जस्ट डिस्कस केलंय आपण. नाउ मेन रिझन्स, आता ते पंचकोशास कुठल्या उपनिषदामधून घेतले ते इम्पॉर्टंट आहे. तैत्तरीय उपनिषद हे त्याचं नाव आहे. देन मेन रिझन्स ऑफ स्ट्रेस, इट्स टू मेनी ऑब्लिगेशन, स्ट्रेस कॉजेस overwork, exhaustion, depletion, collapse and diseases. Main reason of stress usually is too many obligation. खूप सारा रिस्पॉन्सिबिलिटीज. आता आपण लेडीज तर लाईक आपल्याला बऱ्याच वेळा ते मीम्स मध्ये नाही का फोटो असतो असं देवी सारखा, 10 हात आहेत आणि एका हाताने म्हणजे एकाच वेळी नाश्त्याचे 4-5 प्रकार, मग जेवणाचे 4-5 प्रकार करणारी, मुलांना वेगळं नवऱ्याला वेगळं असं करणारी, तसं तो फोटो असतो बघा. किंवा अशी एक ऍड पण यायची. तर ते म्हणजे आपण खूप साऱ्या जबाबदाऱ्या ऍट अ टाइम स्वतःवरती घेतो, खूप साऱ्या ऑब्लिगेशन्स घेतो आणि प्रत्येक ठिकाणी परफेक्शन राहण्याचा प्रयत्न करतो. दॅट इज द मेन रिझन ऑफ स्ट्रेस. So too many obligations, stress causes overwork, exhaustion, depletion, collapse and diseases. तेच रिझन होतं की स्वतःकडे दुर्लक्ष होतं आणि एका पॉइंट नंतर मग हे सायकल सुरू होते. ओव्हरवर्क, एक्झॉशन, डिप्लिशन, कोलॅप्स अँड देन डिसीजेस. निगेटिव्ह थॉट्स इज वन ऑफ द मेन रिझन ऑफ स्ट्रेस. दुसऱ्यांना आपण आपल्या नातेवाईकांपैकी कोणाला काय झालं असं ऐकलं की आपल्याला वाटतं आपल्याला पण झालंय की काय. सो दॅट इज निगेटिव्ह थिंकिंग. पुअर स्किल्स टू डील विथ कॉन्फ्लिक्ट्स. जसं मग सांगितलं मी की प्रॉब्लेम सगळ्यांच्या लाईफमध्ये आहे, पण त्याच्याशी डील कसं करायचं, योग्य वेळी योग्य निर्णय कसा घ्यायचा, तर ते जे आहेत त्याला म्हणतात म्हणजे तुमचं जर तो डिसिजन घ्यायचा एक स्ट्रॉंग पॉइंट असेल तर इट हेल्प्स यू. किंवा मग कॉन्फ्लिक्टच्या वेळेस काय डिसिजन घ्यायचा हे जर तुमचा फिक्स नसेल किंवा हे तुमच्याकडून नीट होत नसेल
तर दॅट इज द बॅड पार्ट ऑफ यू, की कॉन्फ्लिक्टच्या वेळेस नक्की म्हणजे कॉन्फ्लिक्ट म्हणजे काय, हे करू की ते करू, अशा वेळी अशा गोष्टी करायच्या की ज्याचे इफेक्ट पुढे जाऊन तुम्हाला झाले तरी चालणार आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल ए आणि बी सिच्युएशन आहे, तर मी ए सोबत जाऊ की बी सोबत जाऊ, मग ए सोबत गेले तर अमुक एक गोष्टी होऊ शकतात, बी सोबत गेले तर अमुक एक गोष्टी होऊ शकतात. मग तुम्हाला दोन्हीचे प्रोज अँड कॉन्स आहेत, तर मग त्यातलं तुम्हाला कुठलं चालेल, तर तुम्ही ते फॉलो करा. ते तुम्ही स्वतः डिसाईड केलं आणि त्याला तुम्ही फॉलो करताय. सो यू विल बी रिस्पॉन्सिबल फॉर व्हॉट एव्हर इज हॅपनिंग विथ यू. सो ते जेव्हा ऍक्सेप्ट कराल तेव्हा ते स्ट्रेस कमी होईल. सो दॅट इज कॉन्फ्लिक्ट सोबत डील करण्यासाठी स्वतःची कपॅसिटी वाढवा. देन पेसिमिझम. ऑप्टिमिझम म्हणजे काय, तर ऑप्टिमिझम म्हणजे आशावादी, पेसिमिझम म्हणजे कायम निराशावादी किंवा निगेटिव्ह थॉट्स म्हणू शकतो आपण. ओव्हर कमिटमेंट, जसं मी सांगितलं ना की आपल्याकडनं होणार नाहीये तरी ओव्हर कमिटमेंट देऊन ठेवायच्या आणि मग नाही झालं म्हणून स्ट्रेसफुल राहायचं आणि मग जागरण करून एखादी गोष्ट कम्प्लीट करायची. देन इम्पेशन्स अँड अंडर एस्टिमेशन. इम्पेशन्स, पेशन्स नसणं एखाद्या गोष्टीसाठी. वेळ हा पण कधी कधी औषध असतं, वेळ हे पण औषध असतं. सो तितका वेळेत दिला गेला की मग त्या गोष्टी नीट होणार असतात. तर अशा वेळी तुम्ही स्वतः फार घाई केली तर कदाचित चुकीचे निर्णय घेऊ शकाल. आणि अंडर एस्टिमेशन म्हणजे स्वतःला कमी लेखन. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत मेन रिझन्स ऑफ स्ट्रेस. ठीक आहे. सो इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे?